मत देणार तर आढळराव यांनाच। ते आमच्या सुखदुःखात सहभागी होतात, आमची कामं करतात। त्यांनी आमच्या गावचा विकास केलाय। कोल्हे यांनी केलंय काय ते तर सांगा। ते तर आम्हाला 5 वर्ष दिसले सुद्धा नाहीत। गावामध्ये 12 वाड्या वस्ती आहेत, तर अशी एकही वाडी वस्ती नाही की दादांचा त्या वाडी वस्तीला आतापर्यंत निधी पडला नाही अशी। मग आत्ताचे जे तत्कालीन आत्ता जे आहेत खासदार कोल्हे त्यांनी सुद्धा कामं केलीच असतील। अहो 1 रुपयाचं काम नाही बाबळगावात, कधी आले बी नाही। मग ते काय लोक काय बोंब करतात, लई सक्षम खासदार, संसद रत्न, हे सगळं खोटे, काहीच खरं नाही याच्यातलं। संसद रत्न असेल तर तो वेगळा विषय आला, पण विकासाबाबतीत एकही रुपयाचा यांचा विकास नाही। दादांनी तुमच्यासाठी प्रॉपर असं काय केलं किंवा तुम्ही त्यांना मत द्यावं? आता सरपंचांनी सांगितलं त्या प्रमाणे जवळजवळ प्रत्येक वाडी वस्तीत दादांनी काही ना काही निधी दिला आहे। समाज मंदिरांसाठी रस्त्यांचा निधी दिला आहे, घाटांची कामं केली, अशी वेगवेगळी कामं केली दादांनी। बर, आता तुम्हाला काय वाटतं, कोण यावं, कोण व्हावं तुमचा खासदार? आता आढळराव पाटीलच व्हावं, दुसरं कोणी व्हायचं काय सर? उद्या समजा कोल्हे आले तुमच्याकडे, म्हटले मला मत द्या, मी चांगला बोलतो, तुमची कामं करतो, पुढच्या वेळेस गेल्या वेळेस राहिली तर मग? नाही, नुसतं टमाटमा बोलले आणि पुढच्या वेळेस काम करतो या आश्वासनाला काय किंमत आहे? तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो की ठाणे जिल्ह्याचे आणि भारताचे पेट्रोलियम मंत्री होते राम नाईक, आणि ते राम नाईक इतके जबरदस्त काम, इतकं भारी काम करत होते। भारतामध्ये ते प्रचलित खासदार आणि मंत्री होते, पण असाच एक नट आला गोविंदा, आणि त्या नटाने त्यांना पाडलं, आणि तो बी असा टमटमा बोलत होता, पण त्याचा फायदा नाही झाला। 5 वर्षात त्यांनी एकही विकासाचं काम त्या ठाणे जिल्ह्यामध्ये केलं नाही। नट खोटाडेच असतात, त्यांनी त्यांचं काम, ते नट सम्राटासारखं त्यांनी काम, तेवढंच काम करावं। राजकीय क्षेत्र वेगळे आणि त्यांचं जे तुम्ही हे म्हणताय गोविंदा खोटारडा होता, तर हा पण खोटारडाच होता, आणि हा बी खोटारडा। तर आता आमचे सारखे 95 सालापासून या राजकीय याच्यामध्ये काम करतोय। स्वपन जाधव कोण आहे माहित नाही। आमचे विरोधक आता आम्ही एक आहे, पण जे विरोधक होते दिलीपराव वळसे पाटील हे सहित स्वपन जाधव कोण आहे हे आजूबाजूच्या लोकांना सांगायचं, त्यांच्यासारखं काम झालं पाहिजे, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायचे। आणि मी आता या ठिकाणी 1 मिनिटात माझी प्रतिक्रिया देणार आहे। या उत्तर आपला जो शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे, ह्या मतदारसंघामध्ये 2च टायगर आहेत, एक दिलीपराव वळसे पाटील आणि दुसरे आढळराव पाटील, आणि हे दोन्ही टायगर हुकमाचे एक्के आता एक जागी आलेले आहेत। यांचा नाद नाही करायचा। विक्रमी मतांनी आढळराव पाटील निवडून येतील, एवढीच माझी प्रतिक्रिया आहे, बस। तुम्ही स्वपनरावांच्या नंतर तुम्ही काय म्हणाल? तसं पाहायला गेलं तर मी नामदार वळसे पाटील साहेबांचा कार्यकर्ता आहे, त्यामुळं राजकारणातलं अंतिम सत्य आमच्याकरता साहेब आहेत। साहेब जे सांगतील ते पूर्व, त्यामुळे आम्ही साहेबांच्या आदेशावर आत्ता जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्याकरता आम्ही 100% आता काम करतोय। आणि आमचा विश्वास आहे साहेबांनी केलेली कामं, दादांनी केलेली कामं, ह्या सगळ्या कामाची